आईच्या गावात इथूनच चिखल उडायला चालू झालं. हे बघ पॅन्ट बघ माझी. म्हणजे दिवसेंदिवस ना लेट होत चाललोय आपण घरी जायला. काय कळत नाही मला. मित्र घरी लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवतोय. घरी लाईव्ह लोकेशन पाठवलं काय, गाडी एका लोकेशनवर राहिली तर समजून जायचं नक्षत्र ग्रह तारे कुठे फिरलेत आणि काम आम्हालाच आहे सगळीकडे असं वाटतंय. नाही इकडे असंच आहे भाई. भूतिया वातावरण, फुल भूतिया वातावरण मध्ये आपण निघालोय. ठरवलंय ग्रीन झाल्यावरच जायचं. अरे तू सेकंड एवढा स्लो काय, उद्या सुट्टी टाकू का? एका हाताने पकडूनच चालतात ती लोक. अरे हाँ कल बड़ा राउंड मारेंगे. 1 2 3 3 जन. तिकडे जा बाई, सुसू नाही करायचे. बॅटरी तर आहे, नाईट मोड नाही ऑन केलंय. थांब आपण आता उजेड झाला असेल. चला, अति प्रचंड लेट झाले आपल्याला. तुला माईकच नाही दिला मी. बस जाऊ दे. उद्यापासून काय बोलतो मी 9:30ला पोचीन. आता बघ आपल्याला मी इथे स्वागत नाही केलंय लोकांचं. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही अति प्रचंड लेट निघालोय ऑफिसमधून आणि आता अति प्रचंड वेगाने घरी पोचायची. मला वाटतंय ना तिकडे खूप चिखल असणार आहे आता. म्हणजे मी एवढा खर्च करून गाडी जी धुतली, आईच्या गावात इथूनच चिखल उडायला चालू झालं. हे बघ पॅन्ट बघ माझी. च्या गावात रे. अरे यारशी कोणशी चिखल होता हा जो कोणता होता. म्हणजे ना पाऊस नाही रे. म्हणजे पाऊस ना मूड खराब करतोस, बाकी काय नाही करत आहे. आणि मला आता ना म्हणजे मी चांगला आहे हां, माळशेज घाटमध्ये तो पाऊस आहे. आणि मी आता विचार करतोय ना, मी नाही विचार करत आहे आता. म्हणजे मी विचार करते की मला विचारच नाही करायचा आहे की मला स्लो जायचं. आता जाऊ दे, आता चिखल उडलेलाच आहे तर मी नॉर्मल स्पीडनेच जाणार. आता चालू दे, आता कायच ऑप्शन नाही आपल्याकडे. एवढा चिखल, एवढं मी चांगलं गाडी धुवून आणली, पाऊस फालतूगिरीच करतं, पूर्ण चिखलाने वाट लावली. हा म्हणजे बघ ना, हे सकाळी पण सेम असंच झालं की मी निघायच्या जस्ट आधी पाऊस पडला, चिखल सेटल झाला पूर्ण रस्त्यावर. मस्त चिखल सेटल झाल्यावर जा आता तू ऑफिसला जा आता तू. आत्ता पण तेच झालंय बघ ना. म्हणजे पाऊस जस्ट येऊन गेलाय हा आणि हा सेटल केलाय थोडंसं. म्हणजे हा चिखल अख्खा तिकडे त्या आरे कॉलनीच्या गावामध्ये ना पूर्ण तिकडे चिखल असणार आहे. आज ॲक्च्युली पूर्ण दिवस चिखलमय व्लॉगचा झालाय माहिती आहे का. चयन एवढी मस्त मी ल्यूप केली, बोललो एकदम भारी मस्त. काय नाही पण ऑप्शनच कॉल येतो. आता कोण कॉल करताय माहीत नाही. हे मी ऑन नाही केलंय का ब्लूटूथच ऑन नाही केलंय मी हेल्मेटचं. म्हणजे दिवसेंदिवस ना लेट होत चाललोय आपण घरी जायला. काय कळत नाही मला. असं 6 सव्वा 6ला निघायचो, मग 6:30 पावणे 7 झाले, मग आता ते 8 साडेआठ पर्यंत स्ट्रेच झाला. आज लिटरली 9 झालेत. 9 वाजता निघालोय. म्हणजे लिमिट नाही. मित्र घरी लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवतोय. घरी लाईव्ह लोकेशन पाठवलं काय? मी लाईव्ह लोकेशन पाठवतो. लेट निघालोय ना तर मग लवकर पोचणार आहे मी घरी आता. हा, गाडी एका लोकेशनवर राहिली तर समजून जायचं मर गया भाई. मला आज रील टाकायची होती, वाजले तेवढे. घरी जाऊन पहिले मी रील टाकणार. मागच्या 20-25 दिवसातून अतिप्रचंड काम येतं आम्हा लोकांना. काय कळत नाही. म्हणजे नक्षत्र ग्रह तारे कुठे फिरलेत आणि काम आम्हालाच आहे सगळीकडे असं वाटतंय. आणि नशीब माझ्यासोबत माझा मित्र आहे, कलिक कम मित्रच आहे. इकडे आगमन झालंय काय मला असं वाटतंय. होती काय, मी नाही बघितली रे आरशी, मिस झालं माझ्या. हे सकाळी नव्हती मूर्ती. अच्छा, आत्ताच आणली असणार आहे. नाही मग ते आत्ता नंतर नाही, हे आधी आणतात आणि नंतर डेकोरेशन करतात. पण डेकोरेशन काय असं त्यांचं एकदम हे नसतं. इकडचीच मूर्ती होती ना. हा समजलं. येस डोंट टॉक शिट. येस नाही इकडे असंच आहे भाई. भूतिया वातावरण, फुल भूतिया वातावरण मध्ये आपण निघालोय. ठीक आहे, नॉर्मल गाड्या असतात, एवढं पण नाही की गाड्या नसतात अशी गोष्टच नाही. जर ह्याच्यात आपण ही लाईट लावली तर बघ ना किती प्रकाश पडतोय. एकदमच म्हणजे एकदम सूर्योदय झाला. नाही एक्स्ट्रा ती वाली लाईट आहे ना,
ज्याच्यावर फाईन आहेत दनादन, ज्याच्यावरून भांडणं पण झालेली आपली. नाही, नॉर्मल लाईट एवढी आहेच नाही. असती तर मी लावलीच नसती. ओ यो यो यो, शर्ट उडवत चालतात ना, बघायला भारी वाटतं मागून. बऱ्यापैकी गर्दी आहे रे रस्त्यावर, मला वाटलं नसेल. आणि याच टायमाला मग असे फास्ट चालवण्यामध्ये जरा ठोकाठोकी होती इकडे तिकडे. बात तो सही है. फास्ट पळावावी लागणार आपल्याला थोड्या वेळ, कारण आपल्याला थोडंसं म्हणजे मोकळा पट्टा दिसला की निघायचं फटाफट. कॉल येतोय मला आता. नाही, आता रिकामच आहे, एवढं नाही काय. 7 करून असं आईच्या गावात हे अप्परवरच चालवत आहेत रे. हा हा, एकदम असं तेव्हा बाउन्सी हे ना तिकडे. BMW बाईकची जय रे. X5 होती, X5. लॉंग रूट जरा एक दिवस मला ना असं प्लॅन करायला लागणार आहे. जरा खूप दिवस झाले, सवय मोडली आहे. माळशेज घाटला कोण गेलंय? नाही गेलो. अरे आजारी पडलो मी, कुठे जाऊ? मी तुला सांगतोय का, माझे तेच होत आहेत गोष्टी की मी प्लॅन करते आणि मी आजारी पडतोय. आले 12-13 मिनिटात इथे पोहोचलो आपण. मला अजून आठवतंय की ज्या दिवशी मी ते 15 मिनिटात आलेलो, मी कसा आलो असेल. मला बिलीव्ह नाही होते, मी जेन्युअनली सांगतो, मला बिलीव्ह नाही होतं. 11, 11:30, 12 झालेले. अरे पूर्ण खाली होते रस्ते. आणि काय माहिती रे, म्हणजे मी वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये होतो. आणि मी म्हणजे मला सिग्नल पण सगळे ग्रीन मिळत चाललेले असे. साकीनाका ग्रीन, इकडे आरे कॉलनीचा सिग्नल ग्रीन, सगळे ग्रीन 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 ग्रीन. 15 मिनिट्स रेकॉर्ड आहे माझा तो. कसला डेंजर चालवत होतो मी. सकाळी जेव्हा मी बाईक चालवायला घेतली ना, कालच रात्री मी धुवून आणलेली आणि सगळं मी क्लीन करून आणलेलं एकदम मस्त चकाचक. घरी येऊन लूप केलं मी, गाडी तशीच लावली, चालवली पण नाही नंतर. सकाळी मी काढली नाही, एवढं मला मस्त वाटलं, स्मूथ. आणि घरातून निघालो ना तर नॉर्मल सुकं होतं, नॉर्मल. जसा मी ह्या रस्त्यावरून आपल्या त्या पवईवाल्या रस्त्यावरून स्टार्ट केलं ना यायला, जे ओलं ओलं, नुसतं ओलंच दिसलं सगळीकडे मला. त्याच्यानंतर आरे कॉलनीचा रस्ता, नुसतं ओलं झालं. बोललो एवढं स्मूथ वाटत होतं की म्हणजे कसं होतं ना, त्या चेनमध्ये पण चिखल वगैरे जातो, माती वगैरे जाते, तर थोडंसं माहिती आहे गाडी अशी थोडी हे होते, अशी स्मूथ नाही फील होते एवढी. साला स्मूथ पण आता मला वाटते जाणार तो 2 दिवसात. सारखं कोण धुवत बसणार यार. पावसाने आता यायला पाहिजे ना, तर सलग यायला पाहिजे जरा असं प्रॉपर, म्हणजे आपण भिजत तरी जाऊ मस्त. नाही तर नाही यायला पाहिजे, फालतूगिरी नाही पाहिजे. मधली 1-अर्धा तासासाठी येतो आणि ऊन येतं. चला, माझा ब्लॉगचं टायटल ना पावसावर आणि चिखलावर बोलू काही हे ठेवणार मी. ठरवलंय ग्रीन झाल्यावरच जायचं. अरे तो सेकंड एवढा स्लो काय? 5 सेकंडला 1 सेकंड आहे मला वाटतं तो. नाही, थुकला असेल कोणतरी, थुकलं. अरे यार, पहिले हे सुटणार, मग तिकडून ते बघ, तो ग्रीन गेला की मग आपण जाणार. मला एवढी भूक लागली आहे ना, माझं डोकं दुखायला लागलं आता. डोकं दुखतंय पूर्ण. हे बघे, याला बोलतात ट्रू श्रावण पाळणारा. इकडूनच तू शॉर्मा घेतलेला ना, त्याने श्रावणात बंद केलं. ते तुला कळतंय का? श्रावणात त्याने बंद केलंय. हा, सोमवारसाठी. म्हणजे ते श्रावणी सोमवार त्याचा उपवास असतो, जरी तो मॉमेडियन जरी असला तरी. मुसलमान आहे तो, पण त्याचा श्रावणी सोमवार उपवास आहे. मराठी मुसलमान. ओ हो, मौत को टॉक. छू के वापस. ही शपथ रे, तो पण ऐकत नव्हता, मी पण ऐकलं नाही. अरे ठीक आहे, लॅपटॉप घेतलाय तू सोबत. हा ठीक आहे, मग काय उद्या सुट्टी टाकू का? आई शपथ रे, सगळं खराब होणार आहे आता. पॅन्ट पाय सगळं. कितीला निघालो डॉट आपण? नाही येडाय का, 8:30ला नाही निघालो. 50 पण नव्हते, 55 होते की 9 होते, एक्झॅक्ट नाही माहिती मला. हे असावाला रस्ता जो ओला असतो ना, जाम रिस्की असतो हा वाला रस्ता. ह्याच्यात ना डेंजर लेवलला एकदम सरकासारखी, डायरेक्ट तू सरपटणार. हे जाऊ दे, इथे पाऊस काय यायला लागला एवढा जोरजोरात. पुढे जाऊया, आपलाच सिग्नल आहे आता. ही साकीनाक्याचा महाराजा पण उंच असतो. हा खूप उंच असतो, जवळपास 20-25 फुटाचा असतो. हा, 20 फूट तरी पकडूनच चाल. लास्ट टाइम उंच होता रे, खूप उंच होता त्यांचा. याला राईड घ्यायचा आहे. अरे तो तिकडे एक रस्ता जातो, तिकडून मग एक राईड घेतला की कुर्ल्याला जायला रस्ता आहे डायरेक्ट LBS. तर तिकडून एक शॉर्टकट आहे, नाही त्या सिग्नलवरून राईड घेऊन जातात. शॉर्टकट म्हणजे ॲक्च्युली तो 1 वे. तर तो जाण्यासाठी की येण्यासाठी मला माहीत नाही, आणि टाकली तर आहे गाडी, कारण तिकडे 2 1 वे आहेत, मला एवढं माहिती आहे. हे बघ, हा जो रस्ता आहे ना, जो राईट साईडला जातोय ना, वरती नाही, राईट साईडला आतमध्ये. हां, तेव्हा ती ऑटो चालली आहे बघ, तो सरळ रस्ता जातो ना, तो कुर्ल्याला जातो डायरेक्ट. आईला आत्ता त्याने बाचकवला मला. काय नाही रे फायदा एवढं धुवून, च्या आईला रे, मूड ऑफ झाला सगळा माझा. एका हाताने पकडूनच चालतात ती लोक. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं.
म्हणजे मोबाईल पकडलेला असतो एका हाताने. मोबाईल, अरे मोबाईल पकडलेला असतो. अरे यार ठीक आहे चल भेटू उद्या. हां, एका हाताने मोबाईल पकडून बोलायचं होतं मला, ते जरासं हे झालं. म्हणजे एक हात स्कूटीवाल्यांचा युजली असाच असतो, मांडीवरून असा, आणि हातात फोन असतो तुमचा, आणि एका हातात एक्सिलेटर. भरपूर लवकर आलं आहे, म्हणजे मला वाटतं 25-30 मिनिट्सच्या आतमध्येच पोचलो आहे. चांगलं आहे, म्हणजे ट्रॅफिक नव्हती एवढी. ला काका, बापरे दुसरी बस समोर. हे भगवान, अतिप्रचंड वेगाने आणि अतिप्रचंड लेट असं आपण आपल्या पोचलो आता ऑलमोस्ट एरियात, म्हणजे बिल्डिंग जवळच. बघूया व्हिडिओमधून काय घेता येईल, काय तुम्हाला देता येईल. घेता की देता तर टाकू आपण तुम्ही पण काहीतरी शूट केल्याचं आहे. आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. चिल करा, बाकी काय नाही. मस्त तयारी चालू आहे गणपती बाप्पाची. अरे शाबाश बेटा, बहुत बढ़िया. अरे वाह. राइडर के लिए जान दे दूंगा. क्या बोल रहे हो? अभी टाइम देखो क्या हुआ है, मैं अब भी जस्ट आया. कल जल्दी आऊँगा ना तो अपन जाएंगे. हाँ कल 100%. कल बड़ा राउंड मारेंगे. 1 2 3 जन. अरे थोड़ा देख ना, अभी 9:30 के ऊपर हो गया अभी टाइम. 9:30 बज गए. कल जल्दी आऊँगा. मी थकलोय, खूप थकलोय मी. उद्या नक्की ठीक आहे. उद्या नक्की.